चा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. And I welcome you all in the glory and mightiest name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God on this new year. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. हालेलुया. रात्री Hallelujah. किती जण उपस्थित होते? How many of you all were present yesterday night? आता किती जण उपस्थित आहेत? जरा एकदा जोरात टाळ्या वाजवूयात, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. नवीन वर्ष म्हटलं, नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटलं की संकल्पाचा दिवस असतो. And New Year's, that means every day, now that is a day of resolution. वेगवेगळे संकल्प तयार करणं, Making different plans and resolutions. वेगवेगळ्या आम्ही पाहतो आमच्या ज्या योजना आहेत त्या आणि पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचा अतिशय मनापासून ठरवतो. And trying very hard, we decide very hard to fulfill all the plans we have made. 1 तारखेपासून मी जिमला जाणार आहे. That I'm going to go to the gym from 1. मग 10-15 हजार रुपयाची खरेदी ख्रिसमसच्या गडबडीमध्ये ती तयारी करणार. I'm going to prepare for 10,000-15,000 preparation for Christmas. मला एक पाण्याची बाटली द्या कोणीतरी. नवीन सॅक, नवीन शूज असणार आहेत. And there's going to be new sacks and new shoes and everything new. मग 1 तारखेला आता 1 तारखेला पहिला दिवस. Now the first day, that's the New Year's Day. 15 दिवस जातात मस्त आवेशामध्ये. And you are very zealous for first 15 days. त्याच्यानंतर हळू सगळं काय कमी होतं. And gradually everything starts decreasing. फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळं काय थंड झालेलं असतं. And in the month of February, everybody is calm. हालेलुया. Hallelujah. मनुष्याचे संकल्प असे असतात प्रिया. The plans of a man are such. आणि प्रिया त्याच्यामध्ये जोपर्यंत आमच्यामध्ये आवेश नाही तोपर्यंत कुठली गोष्ट आणि पूर्ण होत नाही किंवा मनापासून आम्ही जे ठरवत नाही ते होत नाही प्रिया. Unless we decide from the heart or we have a zeal, we cannot complete anything. म्हणून आता यावेळेस आम्ही अद्या विश्वासाने लोकांनी हाही आता निश्चय केला असेल की आता रोज मी पहाटे 4 वाजता उठणार. Now believers would have made a resolution that I'm going to wake up every day in the dawn. वर्शिप करणार. I'm going to worship. वाद्यवादकांनी कदाचित संकल्प केला असेल रोज 1 तास तरी रियाज करणार. Musicians would have made a plan that I'll practice 1 hour daily. वर्शिप लीडर्सनी प्रॅक्टिस आता ठरवलं असं की रोज 1 तास तरी मी आराधना करणार, गीत गाणार. Worship leaders might have decided they will praise and worship for 1 hour असं every day. मीच म्हणतोय मनाने. Now, I'm saying this myself. हालेलुया. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. Glory be to the name of the Lord. संकल्प केला असेल तर चांगला आहे, It is good if you have made the पण तो resolution. पूर्ण करा. Only complete it शेवटपर्यंत तडीस न्या. and complete it in the end. आणि ज्यावेळेस आम्ही त्या शेवटपर्यंत त्या गोष्टी करतो किंवा आम्ही पूर्णत्वापर्यंत जाण्याचा नीटाने प्रयत्न When we करतो, try hard to reach the end, आम्हाला आशीर्वाद आहे. we have blessings. हालेलुया. Hallelujah. अनेक गोष्टीचं ऑब्झर्वेशन मी मागच्या वर्षी केलेलं आहे, विशेष म्हणजे क्वायर ग्रुप मधल्या. I've made a lot of observations last year, especially for the choir group. आणि मग आता नवीन वर्षाच्या क्वायरची मीटिंग होईल, त्यामध्ये सगळ्या गोष्टी ओघाने येणारच आहेत. And in the New Year's meeting, I'm going to say all those things. थोडेसे नियमामध्ये बदल केलेले आहेत. I've changed a few rules. कोणाला काय द्यायचं त्याचे बदल असणार आहे. There are going to be changes what we have to give आणि everybody. तो बदल करण्यासाठी तुम्हीच मला भाग पाडलेला आहे. And you're the reason I have to make काही the काही changes. गोष्टी मी संकेताने बोलत असतो And some things I'm saying it like that मीटिंग मध्ये, in the meeting. पण ते तुम्हाला कितपत कळतं मला माहित नाही. But I do not understand how much you understand. तेवढं सुज्ञ पण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. We need such wisdom in us. आता ते कळालं नाही नसेल तर आता तुमची चूक आहे. If you do not understand, it is your fault. बघू आता मीटिंग मध्ये काय ठरेल. Let's see what is decided in the meeting. हालेलुया. Hallelujah. सर्व क्वायर ग्रुप बद्दल एकदा टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. मागच्या वर्षी मला काय मिळालं, मी What काय ठरवलं होतं आणि काय मिळालं, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. it is extremely important. Last year, what did I receive and what did I expect? आणि जर आम्ही विश्वासणारे आहोत If we are believers, तर बायबल सांगतं की हा दिवस परमेश्वराने नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. Bible says this is the day that the Lord has made. Let us be glad and rejoice. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यासाठी नवीन असतो Every day is a new day for our life. आणि प्रत्येक दिवसामध्ये त्या नाविन्यामध्ये आम्हाला चालणं फार गरजेचं आहे. It is important we walk in the newness. आज नवीन वर्ष आहे, त्यामुळे सूर्य काय पूर्वेकडनं
उगवला नाही, पश्चिमेकडनं उगवला, असं काय आहे का? Since it's New Year, the sun has not risen from the west. नवीन वर्ष, नवीन साला सुरुवात झालेला आहे, त्याचा पहिला दिवस आहे. And it's the first day of the new year. मग नवीन काय काय आहे So प्रिया? what is new, beloved? आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस नवीन आहे. Every day in our life is new. त्या नवीन वर्षातला प्रत्येक क्षण आमच्यासाठी नवीन आहे. Every moment in the new year is पण new. प्रियानो, देवानं मला काय दिलं ही फार महत्वाची गोष्ट आम्ही समजून घेणं महत्वाचं We आहे. need to understand what God has given me. आणि ते आम्हाला समजत नाही प्रियानो. And we do not understand that, म्हणून beloved. मी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आम्ही अशा अनेक गोष्टी करत बसतो. And we keep asking this and that. आज विशेष आणि स्तोत्र करता एक परमेश्वराजवळ प्रार्थना करताना एक अतिशय सुंदर गोष्ट तो बोलत आहे. Psalmist says a very beautiful thing while praying to God. 119 स्तोत्राच्या 33 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. वाचा कोणीतरी. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग तो आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, मला दाखीव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. धरून राही. It says in Psalms 119 and 33, Teach me, O Lord, the way of your statutes, and I shall keep it to the end. या ठिकाणी अतिशय सुंदर ती प्रार्थना त्याची आहे. It is a very beautiful prayer. हे परमेश्वरा, O Lord, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव. teach me the way of your statutes. काय तो नियमाचा मार्ग? What is the way of तो statutes? नियम मग आम्हाला कुठल्या गोष्टीकडे घेऊन जातो प्रियानो? And where do the statutes lead us? देवाचा नियम, देवाचे नियमाप्रमाणे आम्ही चाललो तर प्रियानो ते परिपूर्ण नियम आहेत. And the way of the Lord, the statutes of the Lord are complete. आणि ते आम्हाला पूर्णत्वापर्यंत घेऊन जाणारे आहेत And प्रियानो. these are the one that lead us to म्हणून एका perfection. ठिकाणी देवाचा दास म्हणतो, So one thing a servant of God says, जितक्या ज्या नियमांनी तुम्ही इथपर्यंत मजल मारली, and by the statutes that you have reached until here, त्याच नियमांनी तुम्हाला पुढे वाटचाल करायची you आहे. have to walk with the same statutes ahead. वाटचाल आमची संपलेली नाही Our प्रियानो. journey is not yet ended. मी आता तुम्हाला संकल्पाविषयी बोललो, I've talked about resolution पण तुम्हाला now, एक गोष्ट लक्षात येत असेल. but you might have understood one ज्या thing. दिवशी मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून The स्वीकारला, day I accepted Jesus Christ as my personal तेव्हा Savior, प्रत्येकाची ती साक्ष आहे. it's a testimony of all of you. मी माझ्या पापांचा पश्चाताप I केला. repented of my sins. मी येशूच्या रक्तानं स्वतःला शुद्ध करून I घेतलं. cleansed myself by the blood of Jesus. मी माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला. I received Jesus as my personal Savior in my heart. माझ्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वीकार मी केला. I accepted Him in my heart. नंतर माझा बाप्तिस्मा झाला. Then I was baptized. बाप्तिस्म्यामधून पाण्यामधून मी वर येताना As I came above the त्याच्या water, अगोदर पालकांनी तुम्हाला विचारलं, before that the pastor तू asked, विश्वास ठेवतोस का do you believe it? येशूच्या मरणावर, येशूच्या पुनरुत्थानावर, येशूच्या स्वर्गारोहणावर? On the death of Jesus, resurrection and ascension? आणि असा जर तुझा विश्वास आहे तर इथून पुढं आयुष्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालून आयुष्यभर परमेश्वराची सेवा करण्याचा करार तू करतोस का, तू करतेस का, हा प्रश्न विचारला की नाही तुम्हाला And this प्रत्येक? is a question. If you believe, then do you make a covenant to follow His statutes? हो का नाही? हो. मग तुम्ही त्याला म्हटलं हो माझी इच्छा आहे. Then you all said, yes, I do wish. म्हणजे तुम्ही काय केलं त्या दिवशी? Means what did you do that तुम्ही day? तो संकल्प केला, You made a तुम्ही resolution. तो निश्चय केला You made a की plan. देवा मी तुझ्या मार्गाने चालणार Lord, आहे. I'll walk in your मी way. तुझ्यावर विश्वास ठेवून चालणार I आहे. will walk in मला faith. शेवटपर्यंत तुला विश्वासू राहायचा To आहे. stay faithful to you till the end. बाप्तिस्माच्या पाया म्हणतात शेवटपर्यंत विश्वासू राहा म्हणजे जीवनाचा मुकुट तुला प्राप्त होईल. So pastor says, stay faithful till the end, so you'll receive the crown of life. त्यावेळेस तुम्ही महत्वाचा करार देवाशी केला. You made an important covenant with the God. महत्वाचा संकल्प, जीवनाविषयीचा संकल्प तुम्ही देवाशी An केला. important resolution you made with the Lord. मग आता तो संकल्प केल्यानंतर Now that you have made the त्या resolution, संकल्पाप्रमाणे तुम्ही किती वाटचाल केली फार महत्वाची it's आहे. important how have we walked according to the plan. हालेलुया. Hallelujah. काल प्रियानो स्तोत्र म्हणून दाखवा म्हटलं की आम्ही म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Yesterday, if asked to say a psalm, you say God is good and His mercy endures देवाच्या नावाचा forever. अर्थ विचारला तर आम्ही म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन As आहे. the meaning of the name of the Lord, we say God is good and His आमची mercy endures forever. आमची धार्मिकता किती संकुचित झालेली आहे. Our righteousness is very limited. संकल्प आम्ही विसरून जातो, We forget our resolution. सर्व गोष्टी आम्ही विसरून We जातो. forget प्रियानो. everything, beloved. आमच्या कामामध्ये, आमच्या व्यापामध्ये, आमच्या सर्व आणि जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही गुरफटून जातो. In our worldly life, in our job, we are entangled. म्हणून संकल्प करणं चांगलं आहे, It is good to make a plan. पण संकल्प आणि त्या संकल्पाप्रमाणे किंवा ते पूर्ण करण्यामध्ये त्याच्या पाठीमाग चिकाटीने धावणं फार गरजेचं आहे. It is important to follow it with determination. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah.
मग प्रियानो पहा, असं जर आमचं जीवन So, असेल, beloved, if such is a life, पवित्र शास्त्रामास्तांत मूळारंभीच्या गोष्टी सोडून तुम्ही प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटानं प्रयत्न करा. the Bible says, forget the things of the old and try hard to go till the end. आम्ही काय केलाय प्रयत्न आतापर्यंत? What have we tried आम्ही until now? किती प्रयत्नशील आहोत? How have we tried? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला We पाहिजे. should ask this question to ourselves. नवीन वर्षाचा संकल्प बाजूला ठेवा. Leave alone the resolution of the पण new ज्या year. दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेतला, The day you were baptized, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून the स्वीकारला, day you accepted Jesus as your personal savior, त्या दिवशी केलेल्या कराराचं काय? what about the covenant you made that त्या day? दिवशी केलेल्या संकल्पाचं काय? What about the resolution you made that त्याच्यामध्ये आम्ही day? जागृत असणं फार गरजेचं We आहे. need to be vigilant in म्हणून it. या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो, Here the psalmist हे says, परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, teach me, O Lord, the way of your statutes, म्हणजे मी शेवटपर्यंत तो धरून राहील, and I shall keep it till to the end. शेवटच्या श्वासापर्यंत तो धरून राहील, Until the last breath, I'll keep it. आयुष्याच्या या प्रवासामध्ये तो नियम मी धरून राहील. In this journey of life, I'll keep it. प्रियानो, देवाचे नियम आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. Beloved, we need to know the commandments of the Lord. आज आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारूया, Let us ask this question ourselves. परमेश्वराने मला काय दिलेलं आहे? What has God given me? परमेश्वर मला आणि आम्हाला काय दिलेलं आहे? What has God given us? एकदा मी असाच गुरुवारच्या सभेमध्ये प्रश्न विचारला. In the Thursday service, I asked this question. हालेलुया. Hallelujah. आणि त्यावेळेला पण प्रियानो, मंडळीच्या वडिलांनी उत्तर दिलं. And then also the elder of the church लोकांना responded. विचारलं, परमेश्वराने आम्हाला काय दिलं? I asked the people, what did God give us? कालप्रमाणे नेहमी एकमेकांकडे बघत बसले Like सगळेजण. yesterday, everybody started looking at each other. मंडळीच्या वडिलांनीच उत्तर The दिलं. elder of the church आम्हाला answered, काय दिलं? what did God give us? त्यांनी बरोबर, आता वडीलच आहे ते म्हणलं तर त्यांनी बरोबर उत्तर दिलं. प्रथम देवानं आम्हाला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. And God gave us His only begotten Son. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग ज्या वेळेला देवानं आपला प्रिय पुत्र आम्हाला दिला, When God gave His beloved Son, त्या प्रिय पुत्राबरोबर काही महत्वाच्या गोष्टी देवानं आम्हाला He सांगितल्या. also gave us some important things. त्या गोष्टी येशूनच आपल्या मुखातून कबूल केलेल्या And आहेत. Jesus has confessed it. तू विश्वास ठेव म्हणजे तुझी त्रेधा उडणार नाही. Have faith, you'll not be ashamed. माझी मेंढर माझी वाणी My ऐकतात, sheep hear my voice. ते माझ्या मागे They येतात, follow me. मी त्यांना सार्वकालिक जीवन देणार आहे. I will give them eternal life. देवाने नियम दिलेले आहेत. God has given us statutes. आपल्या शत्रूवर प्रेम कर, Love your enemy. तुझ्या एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं कर. Anybody snaps on your one cheek, आम्ही पाहतो आम्हाला आत्मिक गोष्टीमध्ये पुढे जायचं you आहे. have to move forward in spiritual things. देवानं आणि त्यासाठी त्या नियमानं आम्हाला चालवून देवानं त्या वचनाकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं It आहे. is important to follow the word because of the commandments. देवानं आम्हाला काय दिलं? What has God given us? हालेलुया. Hallelujah. क्रिसमसला नवीन कपडे मिळाले, चांगली गोष्ट आहे. You got new clothes on Christmas, it's a good thing. हा, आता काल देवानं आम्हाला आणि आज आम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलं, नवीन वर्षामध्ये प्रवेश केला. देवाची स्तुती असो. Welcome the new year, we entered the new year, पण glory जे to God. महत्वाचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय? But what about the important thing God has given us? सुरुवातीलाच तो आवेश असतो, We have the zeal only in the beginning, त्यानंतर आवेश ओसरत जातो, then the zeal resides, आणि मग काय रुटीन आहे. and then it's a routine. आलं वाद्य काय, मला एकदा वाद्यावर बसलं की वाजवता येतं. Now I can play the instrument if I start it. हालेलुया. Hallelujah. हा, उद्या जर मी म्हटलं काय आता प्रीचिंग करून इतक्या वर्ष झाली प्रीचिंग, 30 वर्ष झालं प्रीचिंग करून, आता काय उभं राहिले की बोलता येतं. If I say I have now habituated for preaching for 30 years, now even if I stand, I can preach. अशा याच्यामध्ये जर मी उभं राहिलो तर काय उपयोग होईल का हो? Will it be of use if I stand with that होणार आहे attitude? का काय उपयोग? Will it be of use? मलाही आशीर्वाद मिळणार नाही, I will also not receive आणि मी blessings, मंडळीचं नुकसान केलं त्याचा वेगळा आणि दंड मला भोगावा लागणार आहे. and I'll be punished by God for doing this to the church. प्रियानो, प्रत्येक गोष्ट देवाविषयी करताना आम्ही गांभीर्यानं ती पहावी. We need to do everything seriously for the Lord. देवानं मला सेवा दिली, मग काय ती सेवा आहे? And God has given me a ministry. What is that त्यासाठी मी ministry? स्वतःला झोकून दिलंय का नाही? Am I doing it with मी determination? पूर्ण त्याच्यामध्ये आणि स्वतःला पूर्णपणे त्या सेवेसाठी समर्पित झालेलो आहे की नाही, फार Have महत्वाची I गोष्ट. surrendered myself completely to that ministry? ज्यावेळेस तुम्हाला सेवेसाठी आणि झोप येत नाही, When you do not fall asleep, if you have a सारख्या ministry, त्याच गोष्टी तुमच्या आणि तुमच्या डोक्यामध्ये असतात, if these things keep crossing your mind over त्या again, सेवेच्या आवेशाला तुम्ही ग्रासलं जाता, you are filled with the zeal of that ministry. त्या वेळेला प्रियानो त्या सेवेतून टिकणारी फळं देवाला प्राप्त होतात. Only then the fruits from that ministry are produced. आणि मग देवाचा दास सुद्धा म्हणतो मी बुद्धीच्या सामर्थ्याने बोलत नाही की रे. And also the servant of God says, I do not speak with the wisdom of knowledge. वक्तृत्वाच्या आम्ही पाहतो त्या गुणानं मी तुमच्या समोर उभं राहत I'm नाही. not speaking with the speech. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. पहिला प्रश्न, देवानं आम्हाला काय दिलं? First question, what has God given us? येशियाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय त्याचं 6वं वचन.
थोडक्यात वाचा. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, समर्थ देव, सनातन पिता, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते. शांतीचा अधिपती म्हणतील. It says in Isaiah 9 and 6, For unto us a child is born, unto us a son is given, and the government will be upon his shoulder, and his name will be called Wonderful Counselor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, For unto us a child is born, आम्हास पुत्र दिला आहे, unto us a son is आम्हाला given, मरणातून to सोडवण्यासाठी, deliver us from death, आम्हाला शापातून सोडवण्यासाठी, deliver us from curse, आम्हाला त्या आणि सर्व प्रकारच्या अंधकाराच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी to deliver us from the dominion of darkness. देवानं आपला एकुलता एक पुत्र दिला. He gave his only begotten son. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, Government will be on his shoulder. त्याला अद्भुत मंत्री, He'll call Wonderful समर्थ Counselor, देव, Mighty God, सनातन पिता, Everlasting Father, शांतीचा अधिपती म्हणतील. Prince of Peace. हालेलुया. Hallelujah. आता या सर्व गोष्टी याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. मग काय काय त्याचा आणि त्याचा स्वभाव काय आहे, त्याच्यामध्ये विशेष काय आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. And what is told about his behavior, let's see. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Scripture says government will be upon his shoulder. त्याला अद्भुत मंत्री असं म्हणतील. He will be called Wonderful Counselor. मंत्री म्हणजे सेवा करणारा, And Counselor means who's the one who आणि ministers. त्यानं आपल्या लोकांची सेवा And केली, he ministered unto his people. त्यानं आपल्या शिष्यांचे पाय धुतले, He washed his disciples' feet, आम्हाला पापातून सोडण्यासाठी स्वतःच आणि त्याने अर्पण वधस्तंभावर केलं. sacrificed himself to deliver us from death. येशू म्हणतो, तुम्ही सेवा करून घ्यायला नाही तर मी सेवा करायला आलेलो आहे. Jesus says, I'm not come to get served, but to serve. आणि म्हणून त्याला अद्भुत मंत्री म्हटलेलं He's आहे, called Wonderful त्याला Counselor. समर्थ देव असं म्हटलेलं He's आहे. called Mighty God. त्याच्या नावामध्ये सर्व काही शक्य आहे. Everything is possible in his name. आकाशाखाली मनुष्य मात्रामध्ये एकच नाव आहे ज्या नावामध्ये सामर्थ्य आहे, सार्वकालिक जीवन आहे, ते नाव प्रभू येशू ख्रिस्त हे आहे. There is only one name, Almighty, and everything is possible under the heaven, that is Lord Jesus आणि मग तो Christ. जर अद्भुत मंत्री आहे, And if he's Wonderful तो Counselor, समर्थ देव आहे. he's Mighty God. समर्थ म्हणजे सामर्थ्याची कृत्य करणारा तो देव. Mighty means all the things he can do mightily. मग त्याला जर समर्थ म्हटलेलं आहे, He's called Mighty. त्याची सामर्थ्याची कृत्य तो आपल्या लोकांच्या जीवनामध्ये करतो. He does प्रियानो, mighty deeds in the life of his people. आणि ती सामर्थ्याची कृत्य माझ्या जीवनामध्ये घडावी असं जर मला If वाटतं, I think this mighty deed should happen in my तर life, त्यासाठी नियम काय आहे? what are the rules for तर it? मला देवाला विश्वासू राहायचा I आहे. have to stay faithful to the Lord. विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही. And the one who has hope will not be ashamed. प्रियानो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, Beloved, we should have faith in him. त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही We should चालावं, walk according to his त्याचं statutes. आज्ञापालन आम्ही We करावं. should be obedient to him. पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं, बुद्धीनं आपला देव परमेश्वर याचवर आम्ही प्रेम We करावं. should love the God with all our soul, mind, body. म्हणजे त्याचं सामर्थ्याचं वचन किंवा त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करतं. That his might will be revealed in our lives. आम्ही ते ओळखून घेतलेलं आहे, We have understood it. आम्ही ते ओळखून घ्यावं. प्रियानो, We should understand it. देवानं मला दिलेलं आहे, God has given it to us. त्याचं महत्व मला कळणं I गरजेचं. should understand the ते importance of it. कशासाठी देवानं मला दिलेलं आहे? Why has God given it to देवाची me? प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण आहे. And प्रियानो, everything of God is perfect. प्रत्येक त्याचं देणं, त्याच्यामध्ये दैवी योजना तुमच्या माझ्यासाठी त्याचा आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. प्रियानो, And every giving it has a divine plan. तो म्हणतो, माझे तुमच्याविषयीचे माझे संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. He प्रियानो, says, my plans for you are for good and not for bad. मग आम्हाला आमचं हित तरी कळतं का? So do we even understand our good? अनेक लोक आहेत प्रियानो, त्यांना त्यांचं हितच कळत Many नाही. people do not understand their own त्यांना good. माहिती की माझं हित याच्यामध्ये आहे, They know that it is good if I do हे certain केलं तर thing. माझ्यासाठी हिताचं आहे. If I do this, it is good for पण me. आम्हाला कळतं, पण आम्हाला ओळख नाही. Understand, but we refuse to do it. आणि ते वळणं फार महत्वाचं And आहे. we need to do मग it. त्याच्यासाठी देवानं आम्हाला आत्मा दिलेला आहे, So that is why this God has जे given मला a spirit, कळतं ते मला वळावं. प्रियानो, so that I should do what is ते right. माझ्या अनुकरणामध्ये यावं, That I should do it. त्या वचनाप्रमाणे मी I चालावं. should walk according to the म्हणून बायबल word. सांगतं, आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. The word says, walk with the inspiration of म्हणून Holy Spirit. देवानं जे आम्हाला दिलेलं आहे So what God has given to us, त्याचं महत्व आम्ही ओळखावं. we should recognize the importance
importance. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, This is my beloved son. याविषयी मी संतुष्ट आहे. In him I am well आणि pleased. जो देवाला परमप्रिय आहे, And the one who's beloved to God, ज्याविषयी देव संतुष्ट आहे, where God is pleased with ते him, आपल्या प्रिय पुत्राला देवानं आपल्या लोकांसाठी पाठवलेला आहे. and that God sent his beloved son for his ते people. महत्व आम्ही जाणावं, We should recognize the ते आम्ही importance. महत्व समजून We घ्यावं. should understand the मला importance. देवानं काय दिलेलं आहे? What has God given हा to me? दिला आहे येशू. And God has given आम्ही Jesus. ख्रिस्ती आहोत. We are Christians. हालेलुया. Hallelujah. इथपर्यंत काय उपयोगाचं It's नाही. no use until here. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तो त्याला शोधा, झटून त्याचा शोध करा. It is a time to accept God, do it with zeal. सगळ्यात मोठा लाभ जर काय असेल The biggest benefit तर ख्रिस्त प्राप्ती आहे. that accepting Christ, सर्वात मोठा लाभ जर काय असेल biggest benefit, तो सुभक्ती हा आहे. it is प्रिया, godliness. त्या भक्तीमध्ये त्या सुभक्तीमध्ये आम्ही We चालावं. need to walk in the godliness. हालेलुया. Hallelujah. मागच्या रविवारी मी तुम्हाला बोललो प्रिया, Previous Sunday I told you अनेक तरुण आहेत, there are many youths त्यांना विश्वास व वचनाचं बाळकडू त्यांना पाजलेलं आहे. and they have the primary education. येशू त्यांना माहित They आहे. know Jesus. दाविदाची गोष्ट त्यांनी ऐकली, They know the story of David. शलमोनाची गोष्ट त्यांनी ऐकली, They know the story of Solomon. शमशोनाची गोष्ट त्यांनी ऐकली, Story of Samson. येशूविषयी त्यांनी ऐकलेलं They know आहे. about Jesus. मोशेचं बालपण त्यांनी ऐकलेलं They know आहे. about the childhood of मोशेने Moses. इस्रायल लोकांना कसं मिस्रातून बाहेर काढलं ते ऐकलेलं आहे. They know how Moses took Israelites out of Egypt. शद्रक मेषक अबेदनको आणि कशा रीतीने देवानं त्यांना त्या भट्टीतून बाहेर काढलं ते त्यांनी ऐकलेलं आहे. They know how God delivered Shadrach, Meshach and Abednego. दानिएलासाठी सिंहाची तोंड त्यांनी देवाने कशी बंद केली तेही त्यांनी ऐकलेलं They आहे. know how God shut the mouths of the lions. तुमच्या वयाला शोभेल असं रंजक पद्धतीने तुम्हाला ते शिकवलं, And as per your age, you have been taught. पण तरी आम्ही पाहतो या वयामध्ये आल्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. But still we see that the word has no effect in their lives. बायबल आम्हाला सांगतं Bible says, की तुम्हाला कोणापासून ऋण घ्यावं लागणार नाही, तुम्ही इतरांना ऋण देणार. you will not have to take a debt, but you will be the lender. पण प्रियानो आम्ही ते समजून घेतलं नाही. But we have not understood त्या that. वचनातलं महत्व काय समजून घेतलं We नाही. do not understand the importance of the word. देवानं दिलेलं प्रत्येक अभिवचन व्यर्थ जात नाही. Every promise God has given does not go केव्हा vain. व्यर्थ जात नाही? When does it not go जास्त vain? ते वचन मी समजून घेतो, When I understand the word. त्यातलं गुज पवित्र आत्म्याच्या द्वारे मी समजून घेतो, When I understand the mystery with the help of आणि ते Holy Spirit. वचन मी माझ्या अनुकरणामध्ये आणतो. And I apply that word in my daily life. हालेलुया. Hallelujah. देवानं आपला प्रिय पुत्र आम्हाला दिला. God gave his begotten son. मग अनुभव घ्या आणि पहा येशू किती चांगला आहे. Taste and see how good the Lord is. आता अनुभव कसा घ्यायचा? How will you experience अनुभव him? घ्यायचा प्रियानो प्रत्यक्ष विश्वासाची कृती करून. Experience by actually doing the act of faith. हालेलुया. Hallelujah. संशय आला की सगळं काही व्यर्थ आहे. If there is even a doubt, everything is destroyed. आम्हाला मोठा आनंद वाटतो की आज दाविदाच्या नगरात तारणा आला We are जन्माला. overjoyed that today in the city of David, a Savior is आपला born. एकुलता एक पुत्र त्याने जगाला दिलेला He आहे. gave his only begotten son for the world. त्याच्यामध्ये तो मी स्वीकारलेला So आहे. even I am amongst them. पण नुसतं स्वीकारून का उपयोग आहे? So it's of no use only to accept त्यातलं it. मर्म मी समजलं का? I need to understand the essence त्याचं of it. महत्व मी समजलं का? Have I understood the ते importance of it? महत्व आम्ही समजून घेणं फार We गरजेचं. need to understand its importance. देवानं आम्हाला काय दिलं? What has God given us? सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा प्रिय पुत्र दिला. Most important is his only मग त्या begotten son. प्रिय पुत्राचं महत्व तुम्ही समजलंय का? So have you understood the importance of beloved जो son? राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, King of kings and the Lord of lords. ज्याच्या खांद्यावर सत्ता आहे प्रिया. Whose shoulders government is. हालेलुया. Hallelujah. तो म्हणतो प्रिया, He says, जो मजवर प्रीती करतो he who loves me, तो माझ्या आज्ञा he पाळतो. follows my commandments. हालेलुया. Hallelujah. किती साधी आणि वचन आहे प्रिया, Such a simple verse. पण त्यातलं गुज आम्हाला समजलेलं But नाही. we have not understood its त्याचं mystery. महत्व आम्ही समजून We have घेतलं. not understood its importance. हालेलुया. Hallelujah. काय आहे? What is worship? भक्ती करणं म्हणजे काय आहे? What is फक्त praising? यायचं, Only to come, गाणी गायचं, singing songs, वचन ऐकायचं. listening the word. आज काय सांगितलं पुढच्या रविवारी आम्ही विसरून जातो. Whatever is told today, we forget the next Sunday. काल त्याचाही अनुभव मी बघितला. I also experienced that yesterday. शशिकांत ब्रदरांनी चांगले प्रश्न विचारले, Shashikant brother asked good questions. त्यातून मला कळालं, मी बरोबर बारकाने सगळं बघतो की लोक किती आत्मसात करतात. I saw how people are accepting and receiving it. हा, हालेलुया. आम्हाला येशू माहीत आहे, आम्हाला मिळालंय, आम्ही म्हणतो मी स्वीकारलंय, पण आम्ही महत्व ओळखलं नाही प्रिया.
I've understood Christ, I've accepted, but I've not understood its मी importance. त्याच्यावर प्रेमच करत नाही. I do not love him. मी प्रेम करत असेल तर मी त्याच्या आज्ञा पाळल्या असत्या. If I love him, I would have followed his जर commandments. मी आज्ञाच पाळत नाही तर माझं प्रेम नाही हे सिद्ध होतं. It is proven that I do not love him since I do not follow the commandments. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. तू आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळानं आपला देव परमेश्वर याला काय कर, संतुष्ट कर. Please your God with the first fruits of your earnings. आता किती जण आहे सांगा बरं, मी प्रथम फळानं मी देवाला संतुष्ट करतो. How many of you are there who please God with first fruits of your earnings? हालेलुया. Hallelujah. मी काल कुणाला तरी म्हटलं की आता मी जे सेवा करणारे जे स्टाफ आहे सगळा, त्यांना मी जे टाईट देत नाही त्यांना मी कंपल्सरी करणार. Yesterday I told I'm going to make it compulsory for everybody who ministers to give the tithe. का मी हे आणि जबरदस्ती करत आहे? Why am I forcing मी this? स्टाफला फक्त जबरदस्ती करणार, मेंबरला करणार नाही. I'm doing this only for the staff and not for the members. कारण सेवा करत असताना Because while ministering, जर मी माझं अर्पण देवाच्या भांडारामध्ये आणत असेल if I'm bringing my offerings, तर मी लोकांना सांगू शकतो की आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळानं आपला देव परमेश्वर याला संतुष्ट करा. please God with the first fruits of your earnings. हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही सर्व वर्शिप लीड करणारे, वचन सांगणारे, इकडे तिकडे जाऊन देवाचं गोष्टी सांगणारा, तुम्हाला जे आहे हे सांगताना ज्यावेळेस तुम्हाला तो अभिमान वाटला पाहिजे किंवा तुमच्यामध्ये ते एक प्रकारचं तेज असलं पाहिजे, आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळानं आपला देव परमेश्वर याला संतुष्ट करा. तुम्ही देतच नसतील तर सांगू शकाल का? हो का नाही? नाही सांगू शकणार. आणि प्रियानो, तुम्ही ते देतच नाही. सेवेच्या प्रत्येक अंगामध्ये तुम्ही जर त्या नियमामध्ये जर तुम्ही बसले नाही तर तुमची सेवा ही अर्धवट आहे. तुमच्या सेवेमधून टिकणारी फळं प्राप्त होणार नाहीत. देवाला लक्षात ठेवा. If you do not follow this, your ministry is halfway and God will not be pleased. आणि मूळ प्रियानो, आम्हाला पुत्र दिलेला आहे, So a son is given unto us. पण मी त्याचं महत्व ओळखलेलं आहे Have का? I identified its मी importance? त्याला जवळून ओळखलेलं आहे Have I का? known him from close? मी त्याच्या आज्ञा पाळतो का? Do I follow his मला commandments? वाईट वाटतं प्रियानो जेव्हा साक्ष अशा असतात की माझ्यावर कर्ज आहे, माझ्यावर हे आहे, माझ्यावर ते आहे. प्रियानो, I'm disheartened to hear that I am indebted. मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो की तुम्ही ख्रिस्ताला आणि स्वीकारलेले लोक हे जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपेक्षा श्रीमंत आहात. आमीन म्हणा जरा. I keep telling you the people who have accepted Jesus are the richest people in the world. कारण ज्याचं आम्ही पाहतो जो मोलवान आहे ते देवानं तुम्हाला दिलेला What आहे. is precious, God has given it to us. सोन्याची किंमत होऊ शकते, Now the gold might be costly. प्लॅटिनमची किंमत आम्ही काढू शकतो, We can know the price of the platinum. हिऱ्याचं मोल आम्ही करू शकतो, We know the price of the diamonds. पण आमच्या प्रभू येशूचं मोल आम्ही ठरवू शकत नाही कारण तो अमोल आहे. Because our Jesus is priceless. हालेलुया. म्हणून देवानं आम्हाला सर्वश्रेष्ठ दान दिलेलं आहे. God has given us the great and precious gift. आणि तो देव म्हणतो And that God says, देवाचं ते देवाला द्या. give what belongs to God. माझं आयुष्य देवाचं आहे, देवाला द्या. My life belongs to God, give it to God. माझ्याजवळ जे आहे ते देवाचं आहे, ते देवाला द्या. What I have is belongs to God, give it to देवावर God. प्रीती करता म्हणजे देवाच्या आज्ञा पाळा. You love God means follow His तुम्ही जर commandments. त्याच्या आज्ञा पाळत आहात If you're following His तर commandments, देवानं जो आपला पुत्र दिलेला आहे त्याचं महत्व तुम्ही ओळखलेलं आहे. then the son that God has given, you have understood its त्याचं importance. मोल तुम्हाला समजलेलं You आहे. know its price. तो समर्थ देव आहे. He is a mighty God. ज्यावेळेस तुम्ही सर्व त्याच्या आज्ञा पाळता When you प्रियानो, obey all His commandments, त्यावेळेस त्याची सामर्थ्याची कृत्य तुम्हाला अनुभवायला मिळतात, अन्यथा नाही. you will get to experience His mighty deeds, else you will not. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही म्हणत असाल पास्टर देण्याविषयी काय बोलायला आले? Now you might say what Pastor is saying about giving. माझी खूप इच्छा आहे की तुम्ही खूप आशीर्वादित व्हावं, It is my wish that you be blessed a तुम्ही lot, खूप श्रीमंत that you व्हावं. be rich. मग तुम्हाला श्रीमंत व्हायसाठी काय करणार So तुम्ही? if you want to be wealthy, what do you have शेअर to do? मार्केटमध्ये पैसा गुंतवा, Invest in share markets, फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवा. invest in fixed deposits. चांगली गोष्ट आहे, गुंतवा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, पण पहिलं देवाचं ते देवाला द्या, म्हणजे शेअर मार्केटमधला गुंतवलेला पैसा तुम्हाला फायद्याचा But ठरेल. first give what belongs to God, only then what you invest will be beneficial for you. हालेलुया. Hallelujah. देवाची स्तुती असतो. Glory to the name of the Lord. देवाचं ते देवाला द्या, Give what belongs to म्हणजे God. FD मध्ये गुंतवलेल्या पैशाचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. So whatever money is in the FD, you'll be profit. देवाचं ते देवाला न देता तुम्ही काय करता? देवाचा पैसा चोरून शेअर मध्ये गुंतवता, देवाचा पैसा चोरून फिक्स डिपॉझिट मध्ये त्याचा देवाचा पैसा चोरून इकडं कर तिकडं कर. काही फायदा होणार आहे का? होईल का नाही? If you do not give to, नाही होणार.
If you do not give what belongs to God, and that means you steal God's money and invest it. देवाचं ते देवाला द्या. Give what belongs to God. सगळ्यात भारी इन्व्हेस्टमेंट आहे, It is the greatest investment. खात्रीची इन्व्हेस्टमेंट It आहे. is an assured investment. देव तुमच्या गरजेप्रमाणे तुमची भेट घेणार आणि त्याच्या दैवी भांडारातून तुमचा सर्व पुरवठा करणार And आहे. He will bless you from His heaven whatever you need. मग देवाचं वचन आहे, अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. So word says, taste and see how good the Lord is. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो देवानं आपला प्रिय पुत्र दिला, God has gave His beloved Son. शांतीचा तो अधिपती. पुढे काय लिहिले वाचा, तो सनातन पिता. वाचा, समर्थ देव, सनातन पिता, सनातन पिता. हालेलुया. सनातन Father. पिता आहे प्रियानो, His everlasting Father. आणि तो पिता आम्हावर प्रेम करतो, And that Father loves us. आम्हावर आगापे प्रीती He करतो, loves with agape आम्हाला love. सर्व काही तो देतो. He gives us everything. हालेलुया. Hallelujah. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. Ask and you shall receive. मग आम्ही काय So मागावं? what should we ask? देव म्हणतो तुझ्या शांतीचा, दावीद म्हणतो तुझा शांतीचा मार्ग मला दाखव. David says, tell me the way of your peace. आता त्याची प्रार्थना देवाने ऐकली की नाही ऐकली? जांबाई देऊ नका. Did God listen to his the prayer or not? मग त्याने हालेलुया. मला माहिती आहे सगळे लीडर्स थकलेले आहेत, रात्रीभर इथं होते, सकाळी जाऊन परत लवकर आलेले आहेत. I know all the leaders are tired. हालेलुया. पण जरा बसलं की व्यवस्थित बसा, So if you're sitting, sit properly. प्रॉपर बसा, मरगळल्यासारखं बसू नका. हल्लीच्या शाळांचं मला समजत नाही, काय काय शाळा काय लक्ष देतात. आम्ही आमच्या वेळेसचे जे टीचर वगैरे होते ना, The teachers we had in our times, ते आम्ही बेंचवर बसलेलं असं जरी वाकले असले, ए काटे तुला कळत नाही का, सरळ बस. even if we slouched a bit, they used to scold us. पाठीला काना आहे की नाही? Do you have a spine or not? हा, हालेलुया. पहिल्यांदा मास्तर शाळेत वर्गात आले की पहिलं कोण कसं बसलंय, काय कसं बसलंय सगळं बघायचं ते. Teacher used to look at how everybody is sitting once he entered the आणि classroom. मग प्रियानो ती सवय आम्हाला असणं गरजेचं आहे. So we need to have that habit. ताठ बसा. Sit straight. ताठ मानायची होऊ नका, पण बसताना कसं बसा, ताठ बसा. Do not be puffed up with pride, but sit straight. हालेलुया. मी मागच्या वेळेस सुद्धा म्हटलं की जेवायला बसल्यानं कसं व्यवस्थित बसा, आनंदाने बसा. And while you're sitting to eat with, sit with joy. काय सांगतो लक्षात येते का सगळ्यांच्या? Do you understand what I'm saying? आता हा विषय मी पुढच्या 1 तारखेला विचारणार आहे, जानेवारी. I'm going to ask this question on the next आणि year. सगळ्यांनी सांगायचं काय काय सांगितलं पास्टर. And everybody should answer what I've told. हालेलुया. Hallelujah. जांबाई देऊ नका. Do not yawn. परवा मी गेलो होतो एका ठिकाणी, I went to one place मग आमच्या कन्येने तिथं जांबाई दिली. and my daughter yawned मग there. सगळे गाडी चालवताना मला जांबाई यायला लागली. And while driving, I was yawning all the आता time. माझ्या समोर बसून कुणी जांबाई दिली की पालकाला पण काय येणार आहे? If anybody yawns, even the pastor will yawn. नॅचरल आहे की नाही? It's a natural process. हालेलुया. जांबाई देऊ नका, फॅन खाली डुलक्या मारू नका. प्रभूचं वचन सांगतो तो सनातन पिता आहे, The word of God says He is everlasting Father, शांतीचा अधिपती. Prince of Peace. हालेलुया. Hallelujah. शांतीचा मालक, शांतीचा अधिपती, शांतीचा तिथे काय लिहिलं? प्रिन्स. हालेलुया. मग तो जर शांतीचा अधिपती आहे तर तो काय म्हणतो? If He's the Prince of Peace, what does He say? मी माझी शांती तुम्हाला देतो. I give my peace to you. जग देतं तसं नाही. Not as the world gives do I मग give आता to you. ख्रिस्ताची शांती जर तुम्हाला पाहिजे If you want the peace of God, तर त्या ख्रिस्ताचं मोल तुम्हाला कळणं गरजेचं आहे. you need to understand the price of God. ख्रिस्ताचं महत्व तुम्हाला कळणं You गरजेचं need to आहे. understand the value of जस God. ख्रिस्ताचं महत्व तुम्हाला If कळेल, you understand the importance of तुम्ही God, त्याच्यावर प्रेम कराल, you'll start loving Him. तुम्ही त्याच्या आज्ञा You पाळाल, will follow His तुम्हाला commandments. शांती प्राप्त You will होईल. receive peace. हालेलुया. Hallelujah. एक तुम्हाला सांगतो प्रिया, I'll tell you one thing, beloved. जो स्वभाव माझ्या प्रभूचा आहे Whatever nature is of तो my God, शांतीचा अधिपती आहे. He's the Prince of Peace. त्याला देवा मला शांती दे असं म्हणत बसू नका. So do not say Him, God, give me peace. ख्रिस्ताला आत्मसात करा.
imbibe Christ ख्रिस्ताला परिधान करा, and wear Christ. हृदयात तूच बसावा, You only dwell inside my heart. ओठावर तूच असावा. Only you should be on my lips. मी पाहीन जिकडे तिकडे Wherever I look, प्रभू ख्रिस्ता तूच दिसावा. Lord Christ, it's only that I see ह्या you. अवस्थेपर्यंत ज्यावेळेस तुम्ही त्या अवस्थेपर्यंत तुम्ही पोचाल When प्रियानो, you reach that situation, beloved, तुम्हाला आपोआप शांती you मिळेल, will automatically receive तुम्हाला peace. आपोआप त्या शांतीचा अनुभव घडेल. Automatically experience that ज्याप्रमाणे peace. देवाचा दास म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे, As the servant of God says, I've been crucified with आता Christ on माझ्या the ठाई cross. मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो, It is not me, but Christ who lives in आणि me. माझ्यामध्ये जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासानं आहे. And whatever is alive in me is because of the faith. प्रेरणा त्या अवस्थेपर्यंत देवाचा दास पोहोचलेला आहे, And the servant of God has reached that आणि place. देवाची इच्छा आहे की प्रत्येकानं त्या अवस्थेपर्यंत पोहोचावं. It is the will of God that everybody should मग reach that ज्यावेळेस तुम्ही place. त्या अवस्थेपर्यंत पोहोचाल, When you reach until that situation, तुम्हाला शांतीचा लाभ घडेल, you will receive peace. तुम्हाला आशीर्वाद प्राप्त You होतील, will receive blessings. तुम्हाला एक विसावा मिळणार You आहे, will receive rest. तुमच्यामध्ये एक आशा निर्माण होणार There will be आहे, a new hope in you. जी आशा तुम्हाला निराश करणार The आहे. hope that will not disappoint. विश्वास, आशा, प्रीती सर्व टिकणारी आहे. Faith, hope, love all sustain. त्यात प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. Love is the greatest. हालेलुया. Hallelujah. मग प्रीतीचा अनुभव जर मला घ्यायचा असेल If you want to experience तर love, पहिल्यांदा मला देवावर प्रीती करायची आहे. first I need to love my God. देवानं तर माझ्यावर केलेली आहे, God has loved me. मी देवावर करतो का महत्वाचं It is आहे. important if I love पण God. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र दिला, So God gave His only त्याला begotten Son. समजून घेण्यासाठी To understand मला him. पूर्ण मनानं, जीवानं, शक्तीनं, बुद्धीनं त्याच्यावर प्रेम करायचं I आहे. need to love with all my soul, mind, body. आणि प्रियानो मग देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळणार. Only then I'll receive the blessings of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी नेहमी सांगतो, आम्ही फक्त गरज पडली की देवाची नावं घेऊन त्याचे अर्थ मग पाठ करतो. And only when it's need, I only then learn the name of the Lord and ask Him. मी प्रत्येक प्रसंगाला ते नाव कसं आलं, ते त्या व्यक्ती देवाच्या दासाला कसं मिळालं ते नाव, याचा विचार आम्ही करत नाही. We do not think about how the servant of God received that word of God. विश्वासानं चालले म्हणून देवानं तो आशीर्वाद त्याला दिला. Because they walked with faith, God blessed them. ते देवाचा दास म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. And the servant of God says, Lord is my shepherd. हालेलुया. Hallelujah. मग परमेश्वराचं नाव काय आहे? So what is the name of the Lord? माझा मेंढपाळाला काय नाव आहे दिलं? बघा असा गोंधळ होतो. यहोवा शालोम, शांती देणारा, यहोवा इरे, परमेश्वर पुरवठा करणारा, यहोवा निसी, परमेश्वर माझा ध्वज. आता बाकीचे अवघड आवड आहे ते विचारलं तर तुम्ही पार गोंधळून जाणार आहे. मग परमेश्वर माझा मेंढपाळ, त्याला काय शब्द आहे हे देवाला? What is the word for God? For God is my shepherd. नाही माहित. एल्डर सोडून जो सांगेल त्याला 500 रुपये बक्षीस. परवा मुलांच्या कार्यक्रमाला मी बघितलं, ज्या मुलांनी न अडखळता मोठीच्या मोठी वचनं ते म्हणून दाखवली सांग, आणि त्यांना मी बक्षीस दिलेलं आहे. And I gave a gift to the Sunday school children who spoke the words without कशासाठी fail. बक्षीस देण्यामागचं कारण काय? What was the reason to give त्यांना them? अजून प्रोत्साहन To मिळावं encourage them, देवाचं वचन पाठ करण्यासाठी. so that they can by heart the word of God. हालेलुया. म्हणून बक्षीस असतं. And that is why the gift तुम्हाला पण बक्षीस देतो. you'll also receive a gift. सांगा बरं, एवढं ते सांगा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे कुणी म्हटलं, कुठल्या अध्यायात म्हटलं, कुठल्या पुस्तकात म्हटलंय? स्तोत्र 23 त्याचं पहिलं वचन. मग तिथं काय लिहिलेलं आहे? परमेश्वर माझा. पंडित रमाबाईंच्या भाषांतरामध्ये परमेश्वर देव याला शब्द वापरलाय यहोवा. And in Pandita Ramabai's translation, it's called Jehovah. मग आता तरी सांगा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे त्याला काय म्हटलेलं आहे? What is the name of God for Lord is my shepherd? हा, रुआ, यहोवा रोही. बरोबर आहे. आता तो त्या बरोबर त्या ग्रीकमध्ये, हिब्रूमध्ये काय तो शब्द, त्याचं प्रोनाउन्सिएशन मला माहित नाही, पण मी आपला मराठी माणूस आहे. यहोवा रोही. It's called Jehovah Rohi. हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ. जरा टाळ्या वाजवा. आता श्रद्धाने सांगितलं, पण श्रद्धाला काय मी बक्षीस देणार नाही, कारण ती वर्शिप लीडर आहे. I'll not give her a gift because she's a worship leader. हालेलुया. पद्धतीसाठी आपण जरा टाळ्या वाजवू शकतो. टाळ्या वाजवा या.
परमेश्वर माझा मेंढपाळ The आहे. Lord is my shepherd. प्रियानो, तो मेंढपाळ जो माझा आहे, If that shepherd is mine, मला त्या तो चारणारा आहे, he will feed me, तो मला सांभाळणारा he आहे. will take care of पण me. तो त्याचं मला सांभाळणं किंवा त्याचं मला चारणं किंवा मला अभिषेक करणं But his feeding and taking care of me and anointing me, त्याच वेळेला होऊ शकतं it can happen only then ज्यास मी मेंढपाळाच्या मागे चालतो. when I follow the shepherd. हालेलुया. हालेलुया. म्हणून मगाशी आम्ही 119 स्तोत्राच्या 33 वचनामध्ये वाचलं की तुझे नियम मला शिकव. That is why we read, Lord, teach me your म्हणजे statutes. काय होणार आहे? So ते what will happen? शेवटपर्यंत मी ते धरून राहिलो. आता परत एकदा Keep वचन. it till the end. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, तो आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहील. शेवटपर्यंत धरून राहील. Teach me, O Lord, the way of your statutes, and I shall keep it to the end. धरून राहील म्हणजे काय? What does it mean to मी keep it त्या to the end? नियमाप्रमाणे मी चालीन. It will walk according to the statutes. मग परमेश्वराने माझ्यासाठी आपला प्रिय पुत्र दिला. God gave his beloved son for me. मग प्रिय पुत्र दिला, तो मी स्वीकारला म्हणजे मी काय करार केला? So I accepted him means what did I make a covenant? मी त्याच्या नियमांनी चाले. I will walk as per his statutes. मी त्याच्या आज्ञेचं पालन करे. I will obey his commandments. हालेलुया. Hallelujah. हा, पुढे मी पाहतो देवानं आम्हाला अजून काय दिलेलं आहे. आता बराच येशूविषयी बोलायचं म्हणजे आयुष्य कमी पडेल प्रिया. मग पुढं काय देवाने आम्हाला दिलेलं आहे? पहिलं दिलंय येशू, नियम त्याच्यामध्ये आहेत, आज्ञा त्याच्यामध्ये आहेत. आता या आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला कोणाचं सहाय्य लागणार आहे? To follow these commandments, whose help do we need? कोणाचं लागणार? Whose help do we need? पटपट पटपट बोल. आता सगळ्यांनी लीडरनी बोलत चाललं म्हणजे एल्डर सोडून बाकीचे लीडरनी बोललं तरी चालेल. सगळ्यांना आता मी नवीन वर्षामध्ये प्रश्न विचारूनच मेसेज देणार आहे सगळ्यांना. I'm going to preach this sermon by asking questions now. हा हा, पवित्र आत्मा. टाळ्या वाजूयात, प्रभूला Spirit. धन्यवाद देऊयात. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण व्हा. Do not be filled with wine, it has dissipation, but be filled with the Holy Spirit. आत्म्यानं भरलेले व्हा. Be filled with the Spirit. आम्हाला संयमनाचा आत्मा देवानं दिलेला God आहे. has given a spirit of control, सामर्थ्याचा आत्मा देवानं आम्हाला spirit दिलेला of आहे. strength, समंजसपणाचा आत्मा देवानं आम्हाला spirit दिलेला of आहे. understanding. आणि प्रियानो, हे सर्व गोष्टी आमच्यामध्ये येणं, हा स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. It is important all this nature be inside us. 5वा अध्याय रोमकराच्या पत्राचा यांचं 5वं वचन काय लिहिले वाचा. आशा मनोभंग करीत नाही, आशा मनोभंग करत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. It says in Romans 5:5, now hope does not disappoint because the love of God has been poured out in our hearts by the Holy Spirit who was given to us. आता या ठिकाणी त्याचं लिहिले विश्वासाचे परिणाम काय आमच्या जीवनामध्ये होतात. It says effects of faith in our life. त्याच्याविषयी सांगत असताना 5व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला The word सांगतं, of God says in verse 5, आशा मनोभंग करीत नाही, hope does not disappoint कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. because the Holy Spirit that was given to us, पहिलं काय दिलं देवानं? येशू. and first God gave Jesus. येशूनं पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व कार्य पूर्ण केलं. त्यानं मरणावर विजय मिळवला आणि देवानं देवाच्या समयाप्रमाणे त्याला उचलण्यात आलं. तो स्वर्गामध्ये गेला, स्वर्गारोहण झालं. And Jesus did everything as per the will of God. He died, he was resurrected, and he was ascended. त्यानंतर जाण्याच्या अगोदर तो म्हणतो, तुम्ही तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही, तुम्ही यरुशलेमेमध्ये वाट पहा. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा देवानं पाठवला. Before ascension, he said, I will not leave you. I will give you a helper. Stay in Jerusalem. मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. I will go and send you a helper spirit. तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल. He will lead you in complete truth. आणि मी काय शिकवलं त्याची आठवण तो तुम्हाला And करून he will देईल. remind you what I've taught you. बायबल सांगतं आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे देह वाचता तुम्ही पूर्ण करणारच नाही. Bible says, walk with the inspiration of Holy Spirit that you may not fulfill the lust of कारण flesh. आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे Because the Holy Spirit who was given to us, आपल्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव झाला आहे. the love of God has been poured out in our hearts. कुणाच्या द्वारे झालेला आहे? Through whom it has happened? पवित्र आत्म्याच्या
द्वारे. through the Holy Spirit. हालेलुया. हालेलुया. पण दुसरी महत्वाची गोष्ट, येशूनं आपला सर्व आणि देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काम पूर्ण करून तो स्वर्गात घेतला गेला. And Jesus completed everything as per the will of God and he was ascended to heaven. येशू शिवाय तर आम्ही जगू शकत नाही. Without Jesus we cannot live. देवाशिवाय आम्ही जगू We शकत cannot नाही. live without God. म्हणून त्याच्या जन्माच्या अगोदर भविष्यवाणी झाली त्यावेळेस त्याला सांगितले आणि त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असं म्हणते. Before his birth it was prophesied he will be called Emmanuel, means God with us. पवित्र आत्म्याच्या द्वारे देवानं त्याचं सानिध्य आपल्या लोकांना दिलेलं Through आहे. the Holy Spirit God gave his fellowship for his मग पवित्र people. आत्म्याच्या प्रेरणेने चालणं म्हणजे देवाबरोबर चालणं आहे. Walking with the inspiration of Holy Spirit means walking with God. देवाच्या सानिध्यामध्ये चालणं आहे. Means walking in the fellowship of आणि God. जितकं आम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालतो The more we walk in the Holy Spirit, तितकं आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो. the प्रियानो, more we act as per the will of आम्ही God. मनानं काही करू शकत We नाही. do not do as per our own will. आत्म्यानं प्रेरित आम्ही होणं गरजेचं आहे. We need to be inspired by the Holy Spirit. संदेश बायबल आम्हाला सांगतो, संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आला नाही. And the preaching also did not come by the will of तर man. देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालेल्या मनुष्याने तो देवापासून सांगितलेला The आहे. man inspired with the Holy Spirit has preached it. म्हणून आत्म्यानं प्रेरित झाल्याशिवाय संदेश सुद्धा देता येत So नाही. even without the inspiration of Holy Spirit, one cannot preach. आम्हाला तेवढी बुद्धी आहे देवाच्या वचनाचा उलगडा करण्याचा. Do we have that knowledge to unravel the word of ते God? पवित्र वचन आहे. That is a holy word. आम्ही पाहतो ते मोलवान वचन आहे. That is precious. आणि प्रियानो, ते आत्म्याच्या द्वारे जेव्हा येतं तेव्हा त्यातले गुज आम्हाला कळतात. When it comes with the Holy Spirit, we understand the mysteries. म्हणून पवित्र आत्म्याने भरलेले व्हा देवाचं आम्हाला वचन The सांगतं. word of God says be filled with the Holy त्या Spirit. आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं. Walk with the inspiration of Holy Spirit. आत्म्याचं महत्व आम्ही समजून घेणं फार गरजेचं It is आहे. important we understand the importance of Holy Spirit. येशू दिला, He gave Jesus. येशूचं महत्व कळणं गरजेचं We need आहे. to understand the importance of Jesus. येशूचं कार्य करून समजणं We महत्वाचं need to आहे. understand the works of येशू Jesus. स्वर्गात गेला, He was ascended into त्यानं heaven. पवित्र आत्म्याला पाठवलं. He sent Holy Spirit. पवित्र आत्म्याचं त्या 120 त्या लोकांवर तो उतरून आला माडीवर. And Holy Spirit came upon 120 people in the upper room. तो आमच्यावर उतरून आला प्रियानो. Came upon us. पण आम्ही ते महत्व समजलं का? But do we understand its importance? आम्ही ते समजून घेतलं नाही. We have not understood it yet. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे आम्हाला कळालंच नाही. We have not understood what it means to walk with the inspiration आत्म्याने of Holy Spirit. भरलेले व्हा आम्हाला कळालंच नाही. We do not understand what is filling with the Holy Spirit. आम्ही कुठेही काही अन्य भाषा बोलतो, कुठेही काय करतो आणि आम्ही म्हणतो आम्ही आत्म्यानं भरलेले We आहोत. speak tongues anywhere and we say that we are filled with the Spirit. असं नाही प्रियानो. It is not such, ते beloved. आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. We need to understand this. देवाचे नियम तुम्हाला जर पाळायचे If असतील you want to obey His commandments, तर आत्म्याची प्रेरणा तुमच्यामध्ये असणं गरजेचं you आहे. need to be inspired by the Holy कारण Spirit. देवाचा आत्माच तुम्हाला ते नियम समजावून सांगणार Because आहे. only the Holy Spirit will explain His commandments. देवाचा आत्माच तुम्हाला त्या नियमाप्रमाणे चालवणार आहे. Holy Spirit will lead you as per the देव commandments. तो आत्मा आम्हाला सधर्म भूमीमध्ये नेणारा आहे. That Holy Spirit will lead us in a good land. तो आत्मा आमचं मार्गदर्शन करणार That आहे. Holy Spirit will lead us. ज्याप्रमाणे 40 वर्ष त्या अरण्याच्या प्रवासामध्ये अग्नी आणि मेघस्तंभाच्या द्वारे इस्रायल लोकांचं आणि मार्गदर्शन पवित्र आत्म्यानं केलं. As the Holy Spirit led the people of Israel as a pillar of fire and cloud in the wilderness. त्याप्रमाणे या नवीन आणि जीवनाच्या प्रवासामध्ये पवित्र आत्माच आमचा सहाय्य करताय. Holy Spirit is the only helper in this journey of life. मग ज्या नियमाने इथपर्यंत तुम्ही चाललात With the commandments that you have walked until now, त्याच नियमानं तुम्हाला पुढे चालायचं देवाचं वचन आम्हाला the word सांगतो. of God says with the same statutes you have to तो walk ahead. नियमामधला तो एक नियम आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चालणं One आहे. of the commandments is walk with the filled with the Holy तो आम्ही Spirit. समजून घेणं गरजेचं We आहे. need to understand it. परमेश्वरानं आम्हाला दिलेला आहे प्रिय. God has given it to us. म्हणून आम्ही त्या आणि ख्रिस्तामध्ये सर्व काही नवीन आहे. In Christ everything is new. आणि ख्रिस्तामध्ये जे नवीन आहे And whoever are new in ते Christ, जुनं होत नाही. that does not grow म्हणून त्या old. ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक दिवस आमच्या आयुष्याला जोडलेला So असतो. in the name of Jesus, every day is attached to our life. तो नवीन असतो. It is new. आणि म्हणजे प्रियानो तुम्ही काय करत So आहात? beloved, what are you तुम्ही doing? विजयामधून विजयामध्ये जात You're आहात. going from victory तुम्ही to victory, सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये from जात strength आहात. to strength, तुम्ही गौरवामधून गौरवामध्ये जात from आहात. glory to glory. कारण का? The reason being, कारण तुम्हाला काय देवानं दिले ते तुम्हाला समजलेलं आहे. because you have understood what God has given to you. हालेलुया. Hallelujah. सर्व काही नवीन आहे. Everything is new. मग ते जुनं होणार नाही का? So will it not grow old? जगातल्या गोष्टी जुन्या होतील. The things of the world will grow old. देवापासूनच्या गोष्टी जुन्या होत नाही. The things from God never grow old. हालेलुया. Hallelujah. आज 30 वर्ष झालं प्रियानो प्रभूची सेवा मी देवाच्या कृपेनं करत आहे. By the grace of God, I'm ministering 30 years now. सुरुवातीला मला वाटायचं In the beginning, I used to feel, आता इथून पुढे जेवढे मला सेवा करायची रोज वचन कुठून आणायचं, I used to think, how will I bring messages every day and रोज now on? त्याच्यातून कसं बोलायचं. How will I speak
speak every day? रोज काय What should- देवाच्या गोष्टी कशा सांगायच्या? How will I tell the things of the God every day? देवाचा आत्मा एक दिवस माझ्याशी बोलला, The Spirit of God spoke to me once. बोलणारा तू नाही, You are not the one who's to speak. बोलणारा मी आहे. The one who's to speak is जर me. देव बोलणारा आहे If God will तर the one to नवीन speak, दिवशी नवीन गोष्टी आहे. new things will be every day. वचन तुम्ही अनेक वेळा वाचलं असेल, You've read the word a lot, पण नव्यानं ते गुज देव प्रगट but करतो, God will reveal in a new way. नव्यानं ते सत्य देव प्रगट करतो, In a new way, He'll reveal it. नव्यानं ते रहस्य देव प्रगट He'll करतो, reveal the mystery in a new way, यासाठी की आमची वाटचाल नाविन्यामध्ये व्हावी. so that our journey is in newness. आज घातलेले कपडे नवीन उद्या जुन्या होतील, Today, new clothes will grow old पण tomorrow, आज स्वीकारलं वचन आयुष्यभर ते नवीनच असणार आहे, but the word accepted today will stay new forever कारण ते ताजं आहे, because it is fresh, ते शुद्ध आहे, it is pure, ते मोलवान it is आहे. precious, गवत सुकतं, and the grass grows फूल withers, कोमसतं, and the पण flower माझ्या withers, देवाचं वचन सुकत but नाही. the word of my God ते never कोमेज withers. येत नाही, It does not ते wither. सदाजीवी आहे, It is alive. ते सर्व काळ टिकणार आहे, It endures आणि forever. त्या वचनानं तुमचा जन्म झालेला And आहे. with that word, you have been made alive. तुमच्यातलं नाविन्य रोज दिसलं पाहिजे. The newness of you should be visible every आमेन. day. जरा Amen. जोरात म्हणूयात हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजूयात, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. आणि आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या आधारे आपल्या अंतःकरणात देवाच्या व प्रीतीचा वर्षाव झाला आहे. The love of God has been poured out in our hearts by the Holy Spirit who was given to us. ऑलरेडी तो वर्षाव झालेला आहे It has प्रियानो, already been poured. आणि त्या प्रीतीची ऊब आम्हाला मिळालेली And we आहे. have received the warmth of त्या love. प्रीतीमध्ये जिवंतपण आम्हाला प्राप्त झालेलं The आहे. liveliness in that love we've आणि ते received it. जिवंतपण कोण टिकवतं And प्रियानो? who sustains that liveliness? पवित्र आत्मा. Holy Spirit. आत्मिक जिवंतपण टिकवण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये Only आहे. Holy Spirit has the strength to sustain that liveliness. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. सर्व काय चांगलं आहे प्रिया, Everything is good, पण beloved. तिथं आत्माच नसेल तर? But what if there's no Holy Spirit? हेस्केलनी संदेश दिला त्या खिंडीमध्ये, खोऱ्यामध्ये. And Ezekiel preached in the valley. काय खोऱ्याची अवस्था होती? What was the situation of the सगळ्या valley? शुष्क अस्थी विखरलेल्या And होत्या. there were all the dry bones. त्या मी पाहतो सगळ्या, आणि वेगवेगळ्या इकडे तिकडे विखरून पडलेल्या And होत्या. they were scattered everywhere. देवानं सांगितलं संदेशाला संदेश दे, And God said, preach. आणि मग त्या सगळं त्या शुष्क झालेल्या असती बरोबर ज्या देहाच्या त्या देहाला येऊन त्या एकमेकाशी जोडल्या गेल्या. And all the dry bones came together and attached itself to its कारण body. शब्द देवाचा तिथं आला Because the प्रिया, word of God was आणि त्या there. अस्थी एकमेकांना बरोबर आपापल्या देहाजवळ त्या आल्या आणि त्या एकमेकांना जोडल्या And all गेल्या. these bones attached to the respective bodies. संदेशाने पुन्हा संदेश दिला. And the prophet preached again. आपले सगळे काय तयार झालं, शरीरामध्ये असणाऱ्या सर्व ज्या आणि गोष्टी आहेत, सगळं लिव्हर, हृदय वगैरे सगळ्या गोष्टी तयार झाल्या. All the organs in the body were formed. त्यानंतर पुन्हा संदेश दिला, Again he preached. मांस आलं, And the flesh came. पुन्हा संदेश दिला, He preached again. त्वचा आली. And the skin came. मग का नुसतेच उभे होते ते? And what they were just standing still. कारण का? The reason being, आत्मा नव्हता. there was no spirit. आत्मा नाही, If there's no spirit, जिवंत पण नाही. there's no liveliness. हालेलुया. Hallelujah. देवानं मातीचा मनुष्य घडवला. And God made man out of dust. जोपर्यंत देवाने श्वास फुंकला नाही तोपर्यंत तो पुतळाच होता प्रिया. Until God breathed into him, it was just a मातीची statue. मूर्ती होती, It was a statue made of mud. देवाशी अनुरूप तो होती, It was similar to पण God. देवाचा आत्मा त्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे ती जिवंत नव्हती. But the spirit of God was not there, so it was not alive. देवानं श्वास फुंकला, And God breathed. देवानं आत्मा घातला, God put the spirit, मनुष्य जीवधारी झाला. and man became alive. हालेलुया. Hallelujah. आम्ही पापाला मेलो, We dead to आम्ही sin. प्रभूला स्वीकारलं, We accepted God. देवानं त्याचा आत्मा दिला, God gave His spirit. आमचं आत्मिक पण जिवंत झालं. Our spirituality is made आता ते alive. जिवंत पण टिकवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. It is your job to sustain that liveliness. कसं आहे? How is it? आत्म्याच्या प्रेरणेनं चाला. By walking with the inspiration of Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो, आत्मा आम्हाला जिवंत ठेवतो. So Holy Spirit keeps us मग alive. आमचं आत्मिक पण जिवंत राहण्यासाठी So to keep our spirituality alive, आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने we चालायचं need to आहे. walk with the inspiration of Holy पवित्र Spirit. आत्म्याच्या स्वाधीन आम्हाला We स्वतःला have to surrender करायचं, ourselves to Holy म्हणजे Spirit. देवाचा दैवी स्वभाव आमच्यामध्ये येतो. So the divine nature of God will be inside us. मागच्या वेळेस मी सांगितलं, Previously I told जो you, आत्मा तुमच्यामध्ये कार्य the करतो spirit that works in you, त्या आत्म्याचा स्वभाव तुमच्यामध्ये उतरून the येतो. nature of that spirit comes in you. हालेलुया. Hallelujah. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य If the करतो, Holy
Holy Spirit works in you, तर देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये आलाच पाहिजे, तरच ती सिद्ध होतं की तुम्ही आत्म्याने भरलेले आहात. the nature of God should surely be in you. Only then it's proven that the Holy Spirit is in पण you. प्रियानो, या आत्म्यानं भरलेले होण्याचं आणि गांभीर्य आम्ही लक्षात केव्हा आम्हाला येतं, ज्यास आम्ही त्याचं महत्व ओळखतो. We understand the seriousness of the Holy Spirit when we understand its importance. यशायाच्या ग्रंथामध्ये आपण पाहूयात, See in the book of Isaiah, आज मला वाटतं तुम्हाला प्रत्येक वेळेला जरा जास्त वेळ इथं बसवायला गरजेचं आहे. किती जण तयारीत आलेले आहेत? who all are ready? तहान भूक हरवून देवाच्या वचनाकडं. हालेलुया. एक मिनिट तुम्हाला यशायाचा ग्रंथ 40वा अध्याय, त्याच्या अगोदर 11वा अध्याय काढा आणि त्याचं 1-2 वचन वाचा. ईशया 1-2-3. ईशयाच्या बुंदाला धुमारा फुटेल, ईशाच्या बुंदाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा हा, आता पहा, परमेश्वराचा आत्मा. हालेलुया. आता त्या आत्म्याची वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. It's called the qualities of the Spirit. हा, काय सांगितले पहा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. त्याचवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. It says in हा, बस It says in Isaiah 11:1 onwards, there shall come forth a rod from the stem of Jesse, and a branch shall grow out of his roots. The Spirit of the Lord shall rest upon him, the Spirit of wisdom and understanding, the Spirit of counsel and might, the Spirit of knowledge and of the fear of the Lord. His delight is in the fear of the Lord. मग आम्ही पाहतो देवानं आम्हाला काय दिले. पहिली गोष्ट, देवानं आपला प्रिय पुत्र आम्हाला दिला. First, God gave his beloved Son. त्याच्यानंतर आम्ही पाहतो देवानं त्याचा आत्मा आम्हाला दिला. Then God gave his Holy Spirit. आणि जर आम्ही येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला And आहे, if I've accepted Jesus as my personal मी Savior, बाप्तिस्म्याच्या द्वारे प्रभूला अनुसरत आहे, but through baptism I'm walking as per त्याच्या Christ. मरणाशी मी संयुक्त झालो, त्याच्या पुनरुत्थानाशी मी संयुक्त झालो, I've become one with his death and resurrection. आणि शेवटपर्यंत त्याला विश्वास राहण्याचा करार, तो संकल्प मी केला. And I've made that covenant to stay faithful till the end. मी आत्म्यानं भरलो प्रियानो. I'm filled with the Holy Spirit. मला आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं I आहे. need to walk with the inspiration of मग Holy Spirit. ईश्वरी स्वभाव माझ्यामध्ये येणं गरजेचं आहे. The divine nature needs to come in me. आणि जेव्हा मी आत्म्याला परिधान करतो किंवा आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, And when I put on the Holy Spirit, तो ईश्वरी स्वभाव माझ्यामध्ये निर्माण होतो. that divine nature is developed in me. परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा. The Spirit of the God, the Spirit of wisdom. हालेलुया. हालेलुया. जसं मी पवित्र आत्म्यानं भरलेलो होतो, प्रियानो, आम्ही ज्ञानानं भरतो, आम्ही सुज्ञानानं भरतो. When we प्रिया, are filled with the Spirit, we are filled with wisdom and understanding. सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्म्याचं स्पष्टीकरण मागे दिले, पण आता ओघाने आले, पुन्हा एकदा देत आहे. प्रिया, I'm talking about spirit of wisdom and understanding. समंजसपणाचा आत्मा. Spirit of understanding. बायबल सांगतं देवाच्या दासाने भांडू नये. The word says that the servant of God should not quarrel. का भांडू नये? Why should he not कारण तुला quarrel? देवाचा आत्मा आहे Because you have the Spirit of आणि God, तो समंजसपणाचा आत्मा. and it is the spirit of understanding. समंजसपण म्हणजे काय? What is understanding? समजून घेणं, To understand things, सामंजस्याने वागणं, to walk with wisdom, वादापासून दूर to राहणं, stay away from quarrel, भांडणापासून दूर राहणं, stay away from all आमच्या the quarrel. कौटुंबिक जीवनामध्ये, In our family life, आमच्या आत्मिक in our जीवनामध्ये, spiritual life, आमच्या सामाजिक in our जीवनामध्ये, social life, प्रत्येक क्षेत्रामध्ये in every area of आम्हाला life, आत्म्याच्या प्रेरणेने we चालायचं need to आहे. walk with the Spirit. आम्हाला समंजसपण आमच्यामध्ये येणं We need गरजेचं to आहे. have understanding. आणि ते कसं येणार And आहे? how it will come. हालेलुया. मनुष्यानं अवज्ञा केली, And man disobeyed, त्याने पाप केलं, he sinned, देवाच्या गौरवाला तो अंतरला. fell short of the glory of God. हालेलुया. पण आता मी पाहतो नव्या कराराप्रमाणे But as per the New Testament, देवानं आपला प्रिय पुत्र आम्हाला दिला. God gave his beloved Son for us. आम्ही देव प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं We प्रियानो. accepted Jesus आणि Christ. आता देवाचा आत्मा आमच्यामध्ये Now आहे. the Spirit of God is amongst us. दैहिकतेमध्ये होतो, We are with the flesh. आमच्यामध्ये समंजसपण नव्हता. We did not have wisdom. कारण पापामुळे सगळ्या चुकीच्या गोष्टी आमच्यामध्ये आल्या Because of होत्या. sin, all the wrong things were पण आता inside मी us. पापातून मुक्त But झालेलो आहे. I've been delivered from आता मी sin.
आत्म्यानं भरलेला Now आहे. I'm filled with the Spirit. ईश्वरी स्वभाव माझ्यामध्ये असणं गरजेचं I need to आहे. have the divine nature, समंजसपण. understanding. हालेलुया. Hallelujah. हे जर आलं If you have this, तर प्रियानो भांडणाचं मूळ राहू शकत नाही. then the root of contention will not stay. प्रियानो अतिशय वाईट वाटतं. Beloved, I feel very bad. मंडळामध्ये समंजसपण नाही. There's no understanding in churches. मंडळीचे तुकडे लोकांनी केलेले आहेत. People have made sections within the आणि church. प्रियानो ह्या सर्व गोष्टी काय आहेत प्रियानो? And what are all these things? काय ते दर्शवतात? What does it represent? देवानं आम्हाला काय दिलंय ते आम्ही समजून घेतलं नाही. We've not understood what God has given to देवानं us. आम्हाला काय दिलंय त्याचं महत्व आम्हाला पटलेलं We do नाही. not understand the importance of what म्हणून God has भांडण given. आहे. So there is contention. सर्व चुकीच्या गोष्टी आहेत. All kinds of wrongdoings. पण जे आत्मा देवानं आम्हाला दिला आम्ही त्याचं महत्व ओळखतो. But when we identify the importance of Holy आमच्यामध्ये Spirit, सुज्ञता येते. we get wisdom, आमच्यामध्ये समंजसपण येतो. we receive understanding. आम्हाला प्रियानो सुसंकल्प आमचे आता मी संकल्पाविषयी मगाशी बोललो प्रियानो. We talked about the counsel, we receive the spirit of counsel, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा. spirit of counsel and might. तो जेव्हा आम्ही संकल्प करतो तो आत्म्याच्या प्रेरणेने करतो प्रियानो. When we make a resolution, we do with the inspiration आणि of तो Holy Spirit. संकल्प पूर्ण होण्यासाठी देवाचा आत्माच आम्हाला प्रेरित करत असतो किंवा प्रोत्साहित And करत the असतो. Holy Spirit Himself inspires us to complete it. म्हणून संकल्प आता नवीन वर्षाचा नवीन संकल्प तो सोडून द्या So प्रिया. leave the new resolution of the new year. नवीन जन्माचा जो संकल्प तुम्ही The केलाय resolution of new life that you made, त्याची आठवण ठेवा. recall it. बाप्तिस्म्याच्या द्वारे जो संकल्प दिवशी जो संकल्प तुम्ही केला The resolution you made on the day of baptism, त्याचं स्मरण करा. recall it. अशी वर्ष अनेक येतील. There might be many years प्रत्येक like वर्ष this. आम्हाला प्रभूच्या जवळ घेऊन जात आहे. Every year takes us closer to God. प्रभूचं येणं लवकर होत The आहे. coming of God is near. प्रभूचं येणं लवकर होत असताना प्रियानो So while the coming of God आम्ही is near, संकल्प कुठला लक्षात ठेवावा? which resolution should we जो मी remember? बाप्तिस्म्याच्या दिवशी केला तो संकल्प आमेन म्हणूयात. The plan that we made on the day of कारण baptism. बायबल सांगता येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. Bible says, "One is to come, will come, shall not tarry, my मग just shall live by एक faith." वर्ष आम्ही प्रभूच्या येण्याच्या जवळ आलेलो We आहोत have drawn closer 1 year to the coming of किंवा Christ. एक वर्ष आम्ही प्रभूकडे जाण्यासाठी जवळ आलेलो We have आहोत. come closer 1 year to the coming of पण Christ. आम्ही पाहतो खंत या की आम्ही आमचा संकल्प विसरलेलो It is आहोत. one regret, we have forgotten a त्याच्या resolution. समयाप्रमाणे तो येईल प्रियानो. He'll come as per His time. पण मी विश्वासामध्ये सापडेल का? But will I be found in faith? मी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे का नाही याचा विचार आम्ही करणं We गरजेचं need आहे. to think about, am I trying to fulfill that resolution? ज्याप्रमाणे देवाचा दास म्हणतो मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे, तोच त्याचा संकल्प आहे प्रियानो. And as a servant of God is forgetting all the things that have passed and focusing on the goal ahead of me, that is His resolution. नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. We are not the people who backslid. आम्ही पुढं आणि पुढं चालणारे लोक We are the आहोत. people who keep going forward. संकल्पाप्रमाणे आचरण करणारे As लोक per the आहोत. plan, we follow it. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो त्यानं संकल्प केलाय. तुमच्याविषयीचा माझा संकल्प तुमच्या हिताचा आहे, अनिष्टाचा नाही प्रियानो. He says that my plans for you are for good and not for पण तो evil. संकल्प तुमच्या हिताचा कधी ठरेल? But when will that plan be for your जेव्हा तो benefit? संकल्प तुम्ही समजून घ्या, When you will understand that plan. त्यातलं महत्व तुम्ही You will ओळखाल. understand the importance त्या within. संकल्पातला पहिला भाग आहे देवानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी The दिला. first part of the plan is that God gives beloved son त्याच्यातला for us. दुसरा भाग आहे की देवानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. Second part is God gives Holy Spirit for us. हालेलुया. मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही. I will not leave you orphans. मी जातो आणि तुमच्यासाठी काही वारी आत्मा I'll go पाठवतो. and send you a helper spirit. तो आत्मा तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल. That Holy Spirit will lead you in पूर्ण complete truth. सत्यामध्ये नेणं म्हणजे काय What आहे? does it mean to lead in complete truth? पूर्णतेपर्यंत जाणं आहे. To go to until आपल्या perfection. जीवनाचा मुकुट मिळवण्याचं आणि पात्रतेपर्यंत नेण्याचा तो आहे प्रिया. And to go to receive the crown of life. म्हणून बायबल आम्हाला So the सांगतं Bible says, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. walk with the inspiration of Holy आत्म्याच्या Spirit. प्रभावानं होणारी फलप्राप्ती प्रियानो ती आमच्यामध्ये असणं गरजेचं And आहे the fruits produced by the effect of Holy Spirit, we should have आता that. सुसंकल्पाचा आत्मा, The spirit of counsel, सामर्थ्याचा आत्मा, spirit of might, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा spirit आत्मा. of knowledge and of fear of God. परमेश्वराचं भय आयुष्याची मर्यादा वाढवतं. And the fear of the Lord lengthens life. परमेश्वराचं भय धरल्यानं देवदूतांची छावणी त्याच्या लोकांभोवती असते Because प्रियानो. of the fear of the Lord, the angel of the God encamps आणि around ते him. भय परमेश्वराचं भय त्याला सुगंधमय होईल. And his delight is in the fear of the Lord. मग ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्यानं भरता So प्रियानो, when we are filled with the तुमचं जीवन सुगंधमय होतं. your life will be fragrant. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कुठला तो सुगंध आहे? What is that fragrance? वचनाचा तो सुगंध It is the आहे. fragrance of the word. काही प्रश्न विचारला तर परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे असं नाही प्रियानो. It is not that any question asks you say
God is good, His mercy endures forever. प्रत्येकानं सत्याच्या ज्ञानाप्रत पोचायचं आहे. Everybody has to reach the knowledge of truth. प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे प्रियानो. It is everybody's duty. जर तुम्हाला येशूच्या येण्याचं मोल समजलेलं आहे, If you've understood the value of the coming of पवित्र Christ, आत्म्याचं मोल समजलेलं if आहे, you understood the value of तर Holy Spirit, प्रियानो तुम्हाला त्याच्यामध्ये चालणं किंवा ते आणि त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. it is important that you walk accordingly. तुमचं जीवन सुगंधमय होणार Your आहे. life will be fragrant. तुमचं जीवन आशीर्वादित Your होणार आहे. life will be blessed. तुम्ही मागायच्या अगोदर तुम्हाला ते मिळणार Before आहे, you ask, you will receive it. असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. This is what the word of God says. हालेलुया. पण Hallelujah. मागा, आपण काय मागायचे ते समजणं गरजेचं You आहे. ask, but you need to understand what you should ask. तुमच्या विलासासाठी किंवा चैनीसाठी मागू Do नका. not ask for your own pleasure. तुमचं आध्यात्मिक जीवन अधिक कसं भक्कम होईल, ते कसं परिपूर्ण होईल, त्याच्यासाठी देवाजवळ मागा. Ask how your spiritual life will be more strengthened. Ask for it. ज्याप्रमाणे स्तोत्रकर्त्याने मागितलं. As the psalmist has asked, हालेलुया. Hallelujah. तुमचं जीवन सुगंधमय होईल. your life will be fragrant. तरुण थकतात, भागतात, भरजवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. And the youth shall walk and faint, but the one who hope in the Lord will fly on mount with wings like eagles. ते धावतील तरी दमणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. They'll walk and not faint, will they'll run and not be weary. गरुडाप्रमाणे पंखाने ते उंच उडतील. They'll प्रियानो, mount up with wings like eagles. हालेलुया. Hallelujah. पण आम्ही पाहतो गलतीकराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय, पवित्र आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती. पुन्हा पुन्हा वाचूया. प्रीती, आनंद, शांती. वाचा, संदर्भ वाचा, मग वाचा ब्रदर शशिकांत. गलतीकरस पत्र 5वा अध्याय हा. 22-23. 22-23 वाचा. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती, प्रीती, प्रीती, आनंद, आनंद, शांती, शांती, सहनशीलता, सहनशीलता, ममता, ममता, चांगुलपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, विश्वासूपणा, सौम्यता, सौम्यता, इंद्रिय दमन इंद्रिय दमन ही आहे. आशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. विरुद्ध नियमशास्त्र नाही. It says in Galatians 5:22 and 23, but the fruit of the Spirit is love, joy, peace, long-suffering, kindness, goodness, faithfulness, gentleness, self-control. Against such there is no law. भयानो ख्रिस्ती धर्म की ख्रिस्ती पण हे त्या प्रीतीवर अवलंबून आहे. And the Christianity is dependent on the love. लव म्हणून विश्वास, आशा, प्रीती टिकणारी आहे. Faith, hope, love sustain. त्यात प्रीती सर्वश्रेष्ठ But the आहे. love is greatest amongst. आणि इथं काय लिहिलं, आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती. पहिलं काय सांगितलेलं आहे? प्रीती. The first fruit of the Spirit is called love. रोमकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये काय आम्ही वाचला, तर परत तिकडे जाऊ नका. काय वाचलं? कशाने वर्षाव झालेला आहे? प्रीतीचा वर्षाव कोणामुळे झालेला आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. आणि इथं पण आम्ही पाहतो की फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. आशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. Love, joy, peace, long-suffering, kindness, goodness, faithfulness, gentleness, self-control. Against such there is no law. आता या सर्व गुणांनी संपन्न विश्वासणारा असणं गरजेचं आहे. Now believers should be fulfilled with all these fruits. हालेलुया. Hallelujah. सर्व गुण संपन्न. You should be fulfilled with all these qualities. आमेन. एखादा क्रिकेटपटू जर सगळं बॉलिंग चांगली करतो, बॅटिंग चांगली करतो, फिल्डिंग चांगली करतो, विकेट किपिंगला ठेवलं तर तेही चांगलं करतो, मग त्याला काय कसला खेळाडू म्हणतात? ऑलराऊंडर. मराठीमध्ये काय म्हणतात? अष्टपैलू. हालेलुया. तसं आम्ही पाहतो की विश्वासधारे कशी पाहिजेत? या सर्व गुणांनी संपन्न पाहिजे. We should be complete with all these fruits. हालेलुया. Hallelujah. कुठले कुठले गुण तुमच्यामध्ये असावे? पहिले म्हणजे प्रीती करा, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. म्हणून प्रियानो, देवानं आम्हाला काय दिलं त्याचं महत्व आम्हाला समजणं गरजेचं आहे. It is important we understand the importance of what God has given to us. हालेलुया. Hallelujah. सामर्थ्याचा आत्मा दिलाय, प्रीतीचा आत्मा दिलाय, अनुशासनाचा आत्मा म्हणजे संयमनाचा आत्मा देवानं आम्हाला The दिलाय. spirit of love, peace, joy, peace, and self-control. मग आता प्रश्न विचारूया त्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, So ask questions to हे ourselves. सगळे गुण माझ्यामध्ये आहेत का? Do I have all these qualities? ठासून भरलेले आहेत का? Have them been fulfilled in my ठासून life? भरलेले केव्हा येतील? When it will be जेव्हा filled? हे सर्व गुण ज्याच्यामध्ये आहेत त्यानं मी परिपूर्ण होईल तेव्हा. When I'll be perfected with the one who has all these qualities. आता हे सर्व जे गुण आहेत ते कुणामध्ये आहेत? Now who has all these qualities? पवित्र
आत्मा. Holy Spirit does. मग त्या आत्म्यानं मी भरलेलं आहे का? So am I filled with the Holy म्हणून Spirit? देवाचं वचन आम्हाला सांगतं आत्म्यानं भरलेले व्हा. So the word of God says be filled with the Holy Spirit. मग देवानं आम्हाला काय दिलेलं आहे? So what has God given to us? पहिलं काय दिलंय? येशू. First he gave Jesus. मग त्याचं महत्व आम्ही ओळखलंय का? Have you understood its importance? हो का नाही? हो. मग आता पुढच्या येत्या रविवारी मी सगळ्यांना येशूनं काय काय आज्ञा नव्या करारात दिल्या त्या विचारणार आहे. मला सगळं चर्च रिकामं दिसायचं. ठीक आहे, मी विचारणार नाही मी काय, पण तुम्ही घरी तसा अभ्यास करा But आपल्या. study at home. दुसरी गोष्ट काय देवानं दिलेलं आहे? पवित्र. आता तिसरी गोष्ट And the third thing, येशूच्या द्वारे through Jesus, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून through Holy Spirit, आम्हाला काय दिलेलं आहे? what has he given? देवानं आम्हाला जीवन दिलेलं आहे. God has given us life. हालेलुया. Hallelujah. आम्ही आयुष्य जगत होतो पण त्याच्यातून आता आम्हाला देवानं जीवनामध्ये आणलेलं आहे. We were just living, but God has brought into our life. आता या बऱ्याच मोठ्या गोष्टी आहेत, बऱ्याच मोठी लिस्ट Now आहे. there is a huge list. पुढच्या वेळेस आपण पाहूया. We'll study it next time. आमेन. आता महत्वाची गोष्ट आहे, Important thing, संकल्प तुम्ही केलेला आहे you have made a plan नाविन्यामध्ये to चालण्याचा. walk in newness. तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, You've accepted Christ. तुमचं जीवन नवीन झालेलं Your आहे. life has become new. हालेलुया. Hallelujah. सगळं काय नवीन Everything झालं has become आणि new. त्यावेळेस संकल्प केलेला आहे. And that time you've made the plan. तो संकल्प लक्षात ठेवा. Remember that plan. हालेलुया. Hallelujah. शेवटपर्यंत मी तुला विश्वासू राहील. Until the end I will stay faithful. हालेलुया. शेवटपर्यंत तुला विश्वास होईल, तुझ्या इच्छेप्रमाणे मी चालेल. I'll stay faithful until the end. I will walk with आणि according to the way. बऱ्याच लोकांनी तो संकल्प विसरलेला आहे. And many people have forgotten that covenant. विसरू नका. Do not forget नव्यानं त्याची जाणीव करून घ्या. and understand it newly. आणि मधला काही काळ गेला असेल असा थोडा रटाळपणामध्ये किंवा आळशीपणामध्ये, And you might have spent the life in laziness. आज नव्यानं उभारी घ्या. Today newly be with कारण zeal. आमचा देव हा पुनर्स्थापना करणारा देव आहे. Because the Lord is a God who reinstates. आमचा देव हा पुनर्जीवन करणारा देव आहे. Lord is a Lord who gives new life. म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, So remember, beloved, एकच संकल्प सुरुवातीला केलेला आहे. there's only one resolution you made पुन्हा in the beginning. संकल्प नाही. There's no other resolution. हालेलुया. Hallelujah. तुम्ही नांगराला हात घातलेला You आहे. have put your hand to आता the plow. मागे पाहणं नाही. Do not look back. आता पुढं आणि पुढं Now you जायचं. have to just move मला forward. भौतिक गोष्टी मिळवता करणं I मिळव, get the worldly things or not. जगातल्या गोष्टी मिळवता करणं I get मिळव, the things of the world or मला not. एक मोलवान गोष्ट मिळालेली I आहे receive one precious ज्याचं thing मोल अतिशय महान आहे. whose value is great. देवानं माझ्यासाठी तो दिलेला And आहे. God has given it that to प्रभू me. येशू ख्रिस्त. Lord Jesus Christ. त्याच्याद्वारे मला सामर्थ्य मिळालेलं Through him आहे. I've got strength. त्याच्याद्वारे मला शांती मिळालेली him I आहे. have peace. त्याच्याद्वारे मला आनंद मिळालेला I have आहे. joy. त्याच्याद्वारे मला पवित्र आत्मा मिळालेला him I आहे. have Holy Spirit. त्याच्याद्वारे मला जीवन मिळालेलं him I have आहे. life. त्याच्यामुळं माझं जीवन साक्षमय झालेलं Through आहे. him my life is filled with 600 रुपये testimonies. मेघानं मी वेढलेलो It is आहे. coated with the cloud आता of बाकीच्या testimonies. गोष्टी सगळ्या काही गौण आहे. Now all these things are accepted. गाड्या, घोडं, बंगल्या, माड्या सगळं काय काय गौण आहे. माझ्या देवाला ते देणं काय अवघड आहे का? Is it difficult for my God to give all these worldly सगळं things? काय मिळेल. कालच मॉलची गोष्ट अतिशय चांगली गोष्ट दाखवली. And there was a good skit yesterday about the mall. त्या शहाण्या मुलानं बरोबर जिथं काय छोटं दुकान होतं पण तिथंच गेला तो बरोबर. And that person who went to the small shop. आणि जे त्यानं महत्वाचं घेतलं त्याच्यामध्ये सगळं काय आलेलं आहे. And the important thing he took, he got everything else. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ते घ्या, बाकीचा सगळा बोनस आहे. Take that, everything else is a bonus. घर तुमच्यासाठी बोनस आहे. A house will be a bonus चांगली for नोकरी you. तुमच्यासाठी बोनस A आहे. job will be a हा ना bonus. बोनस कुणाला मिळतो? Who receives this ज्यांनी bonus? बरोबर आयुष्य वर्षभरामध्ये चांगली कामं केली आहेत, कंपनीला कामाला दांड्या मारल्या नाहीत व्यवस्थित आणि कामाला गेलेला आहे, काम केलंय, त्याला बोनस मिळतो. And who has gone sincerely to the office, worked well, he receives the bonus. म्हणजे जीवन येशूच्या मध्ये तुम्हाला मिळालेलं आहे. So you have received life in त्या Jesus. जीवनामध्ये जो विश्वासू राहून प्रभूच्या मागे चालतो The प्रियानो, one who stays faithful and walks behind त्याला Jesus, बोनस रूपाने काय मिळतं? what does he receive as bonus? वरदान प्राप्त होतात, Receives blessings, घर प्राप्त receives होतात, homes, प्रॉपर्टी मिळते, receives properties, सोनं he मिळतं, receives gold, सगळं काय मिळतं, receives everything. घरे बांधतात They आणि build houses. सगळं मिळून त्याचा फायदा दुसरा काय माहितीये And का? what is the benefit when you receive तिथं this all? दरोडे धरपकड आकांत नाही. There is no thieves or anything that rots. हालेलुया. Hallelujah. निवांत निश्चिंत जीवन, There is खात्रीचं a जीवन peaceful and restful प्रभू life. येशू
ख्रिस्त. Lord Jesus Christ. आता 2026 ला काही संकल्प केला असेल If you have made a resolution in 2026, तो पूर्ण करायचा प्रयत्न करा. try to complete पण it. त्या दिवशी केलेल्या संकल्पाची आठवण रोज ठेवा. But always remember the covenant you made that हालेलुया. day. येशू के पीछे I've decided to मैं- follow Jesus. आणि पुढं काय ना लोटूंगा असं काहीतरी. मग मराठीत सांगा, येशूच्या मागे ना फिरणार. I've decided हालेलुया. to follow Jesus, no turning back. काही झालं तरी मागे फिरायचं No नाही. matter what, I'll not turn back. त्याचा फायदा पुढे तुम्हाला दिसणार आहे. You will see the benefit ahead. हालेलुया. Hallelujah. पुढा विजय आहे. There is victory अनंत ahead. काळचं जीवन There is आहे, eternal life. जिथं शोक नाही, रडणं नाही, दात खाणं नाही आणि कुठल्या प्रकारची चिंता नाही, तिथं आनंद आणि आनंद There is आहे. no sorrowing sign, याच gnashing आपल्या of जागेवर teeth. उठून उभं राहूयात आणि ते कालच्या स्किट मधलं ते गाणं म्हणूयात, येशू के पीछे मै चलने लगा, असं काहीतरी आहे ना ते.